युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री, नागा समुदायातील लोसी दिखो बनले उपमुख्यमंत्री, राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दिली शपथ. गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी स्वतःला संपवलं. 9व्या मजल्यावरून उडी मारत बहिणींची आत्महत्या. गेमिंग ॲपच्या टास्क दरम्यान आत्महत्या केल्याचं समोर. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला अर्थ खात्याचा आढावा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत. नवीन निविदा, खरेदी प्रस्ताव यावर बंदी घालण्याचे आदेश. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा. 24 तास वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीमुळे नागरिक हैराण. रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, खासदार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य. टँकर उलटल्या क्षणापासून महामार्ग पोलीस काय करत होते? मुंबई पुणे महामार्गावर आपत्कालीन उपाययोजनांसाठी नेहमीच उशीर का होतो? लोणावळा पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन. कोंडीत अडकलेल्यांना बिस्किट आणि पाणी वाटप. लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार. रखडलेले 3 महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार. लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट. गोरेगाव पश्चिम इथे एका सोसायटीतील घटना. सुदैवानं मोठा अपघात टळला. अवघ्या काही तासात सुनील केदार यांचा यू-टर्न. राजीनामा घेतला परत. प्रदेश नेत्यांशी चर्चेनंतर नाशिक भाजपा शहराध्यक्षपदाचा राजीनामा मागे. सांत्वन स्वीकारण्यासाठी सून आणि सासरे आले सोबत. बारामतीकरांच्या अभिवादन पवारांनी स्वीकारलं. सांत्वनाला मोठ्या संख्येनं पोहोचले बारामतीकर. लष्कराला बदनाम करायचा गांधींचा उद्योग जुनाच. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा. राहुल गांधी यांना गप्प करण्याचा निषेध. लोकसभेतील कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर. फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही. विलनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. शरद पवार यांनी सुनावलं. अमोल मिटकरींच्या दाव्याची हवाच गेली. विमानातून उडी मारण्याचा दावा खोटा. मुंबई विद्यापीठाच्या LLM विद्यार्थ्यांच्या तक्रारींची आदित्य ठाकरेंकडून दखल. विद्यार्थ्यांना महिनाभर आधी वेळापत्रक देण्याची मागणी. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल. कांद्याला सरकारी 500 ते 700 रुपये दर. बोरिवलीमध्ये मोठा अपघात टळला. वेगानं जाणाऱ्या बसनं इमारतीची संरक्षक भिंत तोडली. अपघातात सुदैवानं कोणी जखमी नाही. बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर कारवाई. नालासोपारा पूर्वेमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. ठाण्यात एका 26 वर्षीय तरुणाची हत्या. गावदेवी मैदानात क्रिकेट खेळण्याच्या वादातून हत्या. डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीचा शर्मा स्टॉल सुरू. एकता सावंत हिने मानले मनसेचे आभार. वर्ध्यामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. वृंदावन नगरातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी. प्रशासनाकडून जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल. आरोग्य विभागाकडून गावात पाहणी.